घरात आणि परेश चिखलेकर. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं. आदित्य पाटील हा गोलंदाज आलाय. लेट्स प्ले आपण पाहतोय पंचांचा हिरवा कंदील. पहिला चेंडू आदित्य पाटीलचा मिस टायमिंग स्ट्रोक, झेल खाली क्षेत्ररक्षक पोचलाय आणि झेल टिपला गेलाय. इथून मात्र फलंदाज परेश चिखलेकर पहिल्या चेंडूवरती भोपलाही न फोडता तंबूच्या आश्रयाला. न्यू बॅट्समॅन रेडी राहायचं आहे. प्रतेश मस्कर नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना आपण पाहतोय. कालुंद्री संघाला मात्र पहिल्या चेंडूवरती पहिला हादरा बसलाय. 0 या धावसंख्येवरती पहिला विकेट डाऊन झालाय कालुंद्री संघाचा. आपण पाहतोय गोलंदाज आहे आदित्य पाटील. गोलंदाज आदित्य पाटील याला पहिल्या चेंडूवरती मात्र यश प्राप्त झालंय. गोलंदाजीच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय सिद्धार्थ इलेव्हन बामणडोंगरी संघाचा वेगवान गोलंदाज हा आपण पाहतोय. अचूक टप्पा मात्र आणि नियंत्रित गती मात्र त्याच्याकडे आहे. नियंत्रितपणे गोलंदाजी केली जाते. दुसरा चेंडू निर्धावालाय. पूर्वार्धाला मात्र सुरुवात झाली आहे खरी, परंतु इथून मात्र कालुंदी संघाची अजून एकही धाव मात्र धावपटलावरती लगावली गेली नाहीये. गोलंदाज मात्र आहे गोलंदाजी मार्गावर आदित्य पाटील. डाखोऱ्याचा गोलंदाज त्याला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु इथून मात्र आपण पाहतोय तिसरा चेंडू निर्धावालाय. ज्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो आदित्य पाटील, ती गोलंदाजी मात्र साकारत असताना आपण पाहतो या निर्णायक सामन्यामध्ये. या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल तो मात्र टॉप 5 साठी क्वालिफाय ठरेल. इथून मात्र ही लढाई नक्कीच असेल, अस्तित्वाची लढाई असेल नक्कीच. आपण पाहतोय अस्मितेची. या स्पर्धेमध्ये कोणता संघ अस्तित्व टिकून ठेवेल हे मात्र पाहणं खूप गरजेचं असेल. आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक हलवला जातोय. लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक घेतला गेलाय. एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय मिड विकेट रिझन मध्ये तैनात केला गेलेला आहे. इथून मात्र पाहतोय परत एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती मात्र नक्कीच धोका संभवत होता. कदाचित मिसअंडरस्टँडिंग असेल दोन फलंदाजांच्या मध्ये. कॉलिंग खराब, परंतु आपल्या पिच मध्ये सेफ पोहोचलाय. इथून अजून एक निर्धाव चेंडू आलाय. पहिलं षटक सर्कलमध्ये षटक फेकत असताना अशा रीतीने कामगिरी केली तर नक्कीच नावी राहील. आदित्य पाटील हा बामणडोंगरी संघासाठी नक्कीच लाभदायक ठरतोय. पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली जाते. 4 चेंडू 3 चेंडू निर्धाव झालेत. चेक केलं जाईल. सेफ आहे.
नॉट आउट असेल फलंदाज. आपण पाहतोय चौथा चेंडू निर्धावाला पहिल्या षटकातील. आपण पाहतोय हे षटक मात्र नक्कीच साकारत असताना कमाल केली आहे आदित्य पाटील या गोलंदाजानं. आपल्या नावाला साजेशी आणि नावाला नक्कीच गणली जाणारी गोलंदाजी केली जाते. वेगवान गोलंदाज म्हणून नावे राहिलाय बामणडोंगरी संघाच्या हा गोलंदाज. अनेक स्पर्धांमध्ये निर्णायक गोलंदाजी साकारली जाते, परंतु या चेंडूवरती फुल टॉस चेंडूवरती मात्र फेकून दिलाय मिड ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा मात्र दर्जेदार असा षटकार. इथं व्यासपीठावरती आमंत्रित केले जाते. पुढचा चेंडू आपण पाहतोय लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. शेवटचा चेंडू आदित्य पाटील हा गोलंदाज फेकेल. षटकार आल्यानंतर मात्र या चेंडूवरती कोणती धावसंख्या अर्जित केली जाईल फलंदाजांच्या माध्यमातून. आदित्य पाटीलचा हा मात्र वेगवान चेंडू अतिरिक्त उचली चेंडूवरती होती. अनपेक्षित उचली चेंडूने घेतली गेली आणि तदनंतर मात्र या चेंडूची निर्धाव फेकी केली गेली ती आदित्य पाटीलच्या माध्यमातून. आपण पाहतोय निर्धाव चेंडू आलाय. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती आहे. प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या कालुंद्री संघाची एक गडी बाद 6. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर आदित्य पाटील हा गोलंदाज होता. 5 चेंडू निर्धाव फेकले. एका चेंडूवरती मात्र आपण षटकार पाहिलात. प्रत्युत्तर देण्याचं काम जरूर केलं गेलं, परंतु तदनंतर मात्र आदित्यचा कमबॅक शेवटच्या चेंडूवरती पाहायला मिळाला. ओमकार नाईक दुसरा गोलंदाज आपण पाहतोय. अजून एक हरहुन्नरी आणि अष्टपैलू अशी कामगिरी करणारा आणि महत्वाचा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं बामणडोंगरी संघाचा अजून एक चांगला गोलंदाज, वेगवान असा गोलंदाज ज्याच्या माध्यमातून कित्येक स्पर्धेमध्ये मात्र बामणडोंगरी संघासाठी महत्वाचं योगदान दिलं गेलंय ते मात्र पाहतोय. ओमकार नाईक या गोलंदाजाला गव्हाण एंडकडून गोलंदाजी साकारेल आपल्या संघासाठी. दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय. संघ नायकाने दिलेला जबाबदारीचा ओझं मात्र आपल्या खांद्यावरती पेलण्यासाठी आपण पाहतोय ओमकार नाईक. पहिला चेंडू वेगवान तेज तर्रार मारा पाहायला मिळाला. लाईन अँड लेंथ सटीक अचूक टप्पा भेदक मारा निर्धाव चेंडूची फेकी केली गेली आहे. आपण पाहतोय या षटकामध्ये पहिला चेंडू निर्धाव ओमकार नाईकच्या माध्यमातून फेकला गेलाय. पूर्णपणे बीट केलाय फलंदाज प्रवीण घरत या फलंदाजाला. हा चेंडू नक्की शॉर्ट ऑफ लाईन होता. तितकाच वेग पाहायला मिळाला, परंतु यष्टीरक्षक मात्र चुकी करतोय. इथून मात्र पाहतोय आपण या चेंडूवरती एक सिंगल अर्जित केली जाते. सिंगल मिळवली जाईल. धावफलक बऱ्याच अवधीनंतर मात्र हळला जातोय. षटकारानंतर निर्धाव चेंडू आला. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला तर तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू निर्धाव, तदनंतर ही सिंगल. टोटल धावसंख्या आहे धावफलकावरती. प्रथम फलंदाजी करतोय कालुंद्रे संघ. 7 धावसंख्या धावफलकावरती आहे एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज ओमकार नाईक गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. आपण पाहतोय दुसरं षटक साकारतोय. हा चेंडू नक्कीच चांगला फटका आहे इनसाउटचा. नक्कीच क्षेत्ररक्षक दूरवरून येतील चेंडूवरती. चेंडू उचलतील फेकतील तद्वर मात्र नक्कीच दुहेरी धावेचं धाडस केलं गेलंय आणि ते धाडस मात्र पूर्णत्वात आलंय. हा प्रयत्न नक्कीच चांगला राहिला. 2 फलंदाजांच्या माध्यमातून चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. टोटल धावसंख्या आहे 9. प्रथम फलंदाजी करतोय कालुंद्रे संघ. 2 फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. प्रवीण आणि प्रतीश. हा चेंडू नक्कीच फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये लगावला गेलाय. चेंडू उचलतोय फेकतोय तद्वार आपण पाहतोय. एक धाव पळून पूर्ण केली, नंतर बॅकअप आलाय. गोलंदाज करताना चेंडू गॅदर करत असताना थोडासा फंबल झाला होता. तर नंतर मात्र यष्टीरक्षक आपण पाहिलं तर चेंडूवरती जातोय. बॅकअप येत आहे आणि बॅकअप आल्यानंतर मात्र धावसंख्या 1 न वाढते. टोटल धावसंख्या पहिलं दशक धावफलकावरती लगावलं जाते. 10 धावसंख्या धावफलकावरती. ओमकार नाईक हा गोलंदाज पाहतोय. आतापर्यंत 4 धावसंख्या खर्ची केली आहे. या षटकामध्ये एखादा ब्रेक थ्रू मिळवून देईल का ते मात्र पाहावं लागेल. हा चेंडू लाईन अँड लेंथ चेक केली गेले. पंचवल्यत वाईडचा इशारा. अवांतर धावसंख्येनं
टोटल मध्ये भर पडेल. आपण पाहतोय 11 धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते वाईटच्या सहाय्यानं. या इनिंग मधील हा पहिला अवांतर चेंडू असेल. ओमकार नाईकच्या माध्यमातून फेकला गेलाय. परत एकदा हा चेंडू फेकावा लागेल ओमकार नाईकला. गव्हाण एंडकडून गोलंदाजी साकारतोय पंचांच्या अगदी डाव्या बाजूनं. नक्कीच पाहतोय आपण ओमकार नाईक या गोलंदाजाला. मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये विकेट किपरचं कॅच पर्यंत पोहोचू शकले नाहीये. दुहेरीची मागणी केली गेली आणि नक्कीच आपण पाहतोय 2 धावा पूर्ण केल्या जातात या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. एकेरी दुहेरीवर मात्र या षटकामध्ये जास्तीत जास्त भर दिला गेलाय. सिंगल डबलच्या साह्यानं धावफलक हलता ठेवला गेलाय. आपण पाहतोय लास्ट बॉल असेल या षटकातील. बाकी धावसंख्या धावफलकावरती आहे. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू ओमकार नाईक फेकेल. फलंदाज असेल स्ट्राईक एंडवरती. आपण पाहतोय प्रवीण घरत. शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी आपण पाहतोय या षटकातील ओमकार नाईक याच्या प्रत्युत्तर दिलं जाईल का. प्रवीणच्या माध्यमातून हा फटका खेळला गेला. आपण पाहतोय ऑन साइड कडे फटका सजवला गेला. शेवटच्या चेंडूवरती मात्र मिळेल ही फक्त सिंगल. या सिंगलच्या सहाय्याने नक्कीच हे षटक समाप्त होते. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती आहे. प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या कालुंद्रे संघाची 1 गडी बाद 14. दोन षटकामध्ये धावसंख्या उभारल्या गेल्यात. प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या कालुंद्रे संघानं धावसंख्या धावफलकावरती 14 टोटल आपण पाहतोय. 1 गडी बाद झालाय. बाद होणारा फलंदाज आपण पाहिला तर परेश चिखलेकर. तदनंतर मात्र मैदानावरती आलाय फलंदाज प्रतीश मस्कर. त्यानं एक षटकार लगावलाय. षटकाराच्या साह्यानं आतापर्यंत आपण तो पाहतोय 7 चेंडूमध्ये 9 धावसंख्येवरती खेळतोय. उर्वरित मात्र आपण पाहतोय त्याला साथ देण्याचं काम मात्र प्रवीण घरतच्या माध्यमातून झालंय. इथून मात्र षटक क्रमांक असेल 3. आपण पाहतोय जीत खोत आणखीन एक महत्वाचा खेळाडू आणि नक्कीच वेगवान तेज तर्रार न्यू यंग टॅलेंट. आपण पाहतोय बामणडोंगरी संघाचा गोलंदाजीच्या मार्कवर जीत खोत आलाय. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज हर हुन्नरी आणि नक्कीच वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची गणना केली जाते बामणडोंगरी संघाकडून. जीत खोतचा पहिला चेंडू इनसाइड आउटचा चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. आपण पाहतोय चेंडू अडवला जाईल. अचूक फेकी पाहायला मिळाली. त्यावर मात्र नक्कीच 1 धाव मिळाली जाते. एका धावेनं संघ पुढे सरकतोय. मिळालेली हे एक सिंगल 15 धावसंख्या धावफलकावरती लगावून जाईल. जीत खोतला आपण पाहतोय MTHL अटल सेतू एंड कडून मात्र ही गोलंदाजी साकारतोय. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथमतः कालुंद्रे संघानं फलंदाजी घेतली. तदनंतर त्यांचे आतापर्यंत धावसंख्या आहे 15. गोलंदाज जीत खोत. हा चेंडू फेकला गेलाय. बॅटची अप्पर एज. इथून मात्र नक्कीच फलंदाज बाद. षटकामध्ये आदित्य पाटीलनं पहिल्याच चेंडूवरती परेश चिखलेकरला बाद केलं होतं. तदनंतर मात्र साजेदारी बनत होती. कालुंद्रे संघाची ती साजेदारी मात्र तोडण्यात यश आलंय. ते जीत खोत या गोलंदाजाला 2ऱ्या चेंडूवरती मात्र विकेट मिळाली आहे. बाद होणारा फलंदाज आपण पाहिलं तर प्रतीश मस्कर तंबूच्या आश्रयाला परतलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय राहुल पाटील. इथून मात्र नक्कीच या फलंदाजाकडे नक्कीच लक्ष असेल चाहत्यांचं, चाहत्या वर्गाचं. ते कालुंद्रे संघाच्या या फलंदाजाला मात्र किमिया करावी लागेल. मोठ्या फटक्यांची खेळी करावी लागेल. इथून मात्र नक्कीच या चेंडूवरती मात्र आलाय जरूर चौकार. आहे अंपायर रिव्ह्यू चेक केला जाईल. हा बीमर चेंडू आहे का? जर हा बीमर असेल तर अजून 1 धाव प्लस होईल. अन्यथा मात्र आपण धावसंख्या धावफलकावरती पाहतोय हा चौकार जरूर आलाय. 19 होईल. जर 5 धावा असतील तर 20 मिळतील आणि नक्कीच फ्री हिट असेल. परंतु काय होतंय, काय बिघडतंय, टेक्निकल टीमच्या सहाय्याने नक्कीच हा चेक केला जातोय. हा आहे नो. 1+4 बोनसच्या स्वरूपात मात्र या षटकामध्ये धावा मिळतील 5. आपण पाहतोय या 5 धावेच्या सहाय्याने 20 धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते.
हा चेंडू आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर मात्र या फ्री हिटच्या चेंडूवरती कोणताही मोठा फटका खेळू दिला नाहीये. ही खऱ्या अर्थानं ताकद आहे बामणडोंगरी संघाच्या गोलंदाजांची आणि बामणडोंगरी संघाची आपण पाहतोय मैदानामध्ये ती ताकद मात्र दाखवत असताना गोलंदाज जीत खोत आतापर्यंत आपण पाहतोय चेंडू फेकलेत ते तीन चेंडूमध्ये धावसंख्या खर्ची केली आहे 6. जीतचा पुढचा चेंडू आपण पाहतोय नक्कीच ऑफसाईड यॉर्करचा प्रयत्न केला गेला सफलरित्या हा चेंडू मात्र फलंदाजाने खेळून काढलाय. हलक्या हाताने आपण पाहिलं तर या चेंडूवरती 1 धाव मिळेल. एका धावेने संघ पुढे सरकते. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 21 धावसंख्या. स्ट्रायकिंगकडे फलंदाज मात्र येतोय प्रवीण घरत ना आज खरं अर्थानं पाहिलं तर चाहत्या वर्गाला नाराज केलंय. तितकासा चांगला बॅटिंग मध्ये परफॉर्मन्स करू शकला नाहीये परंतु या निर्णायक सामन्यामध्ये त्याची फलंदाजी चालू शकेल का बॅट बोलेल का मात्र पाहायचंय. परत एकदा बाउन्सर अटेंड केला होता परंतु या चेंडूवरती नक्कीच तेजस मात्र यांचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि धावसंख्या मात्र नक्कीच या चेंडूवरती ही मिळेल 22 धावसंख्या धावफलकावरती. लास्ट बॉल या ओव्हर मधील बाकी असेल. शेवटचा चेंडू या चेंडूवरती किती धावसंख्या मिळवली जाईल फलंदाज आपण पाहतोय राहुल पाटील. एक चौकार जरूर त्याच्या माध्यमातून आलाय. बॅट चेंडूचा संपर्क झालाय. प्रयत्न मात्र चांगले आहेत आणि नक्कीच आपण पाहतोय तिथं क्षेत्ररक्षक होते की चेक ही केलं जाईल. तिथं प्रेक्षक होते त्यांचाही नक्कीच इशारा आलाय परंतु आपण चेक करूया. एक धाव तर या चेंडूवरती धावून काढली आहे. षटक समाप्त होईल तत्पूर्वी आपण चेक करूया. एकच धाव असेल शेवटच्या चेंडूवरती. चेक केलंय आपण WTC लाईव्हच्या माध्यमातून. एका धावेच्या सहाय्याने आपण पाहतोय 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 18 चेंडूंमध्ये धावसंख्या उभारली गेली आहे 23. कालोंदीर संघाच्या या फलंदाजांनी शेवटचे 6 चेंडू बाकी असतील. 6 चेंडूंमध्ये किती धावसंख्या जमावली जाईल किती टार्गेट सेट केलं जाईल हे मात्र आपण पाहणार आहोत. गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय क्रिश मात्रेचा पहिला चेंडू मात्र नक्कीच खेळून काढलाय. त्या चेंडूवरती मात्र मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल. क्रिश मातेचा पुढचा चेंडू आपण पाहतोय नक्कीच हा चेंडू अचूक टप्पा होता परंतु बॅटला मात्र ब्रश होऊन चेंडू लेग स्लिप मध्ये ट्रॅव्हल झाला. त्यावर मात्र नक्कीच 1 धाव मिळाली जाते. एका धावेने संघ पुढे सरकतोय. टोटल धावसंख्या आपण पाहतो एका धावेच्या सहाय्यानं 25 धावसंख्या धावफलकावरती. चौथं षटक मार्गस्थ असताना कालोंदीर संघाची. हा चेंडू इथून मात्र मग पाहतोय थर्ड मॅनला बीट करून गलीच्या क्षेत्ररक्षकालाही बीट करून चेंडू चाललाय सीमा पार. येतोय हा चौकार. येताना दिसतोय आपण पाहतोय कालोंदीर संघाच्या चौथ्या षटकामध्ये आलेला हा चौकार दिलासादायक ठरतोय. 29 धावसंख्या धावफलकावरती. अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. हा चेंडू नक्कीच पंच वळतायत आमच्याकडे. वाईड न दंडित केलं जाईल. वाईड मिळेल. हा आपण पाहतोय 30 धावसंख्या धावफलकावरती. या वाईडच्या सहाय्यानं हा चेंडू परत फेकला जाईल. तो गोलंदाज क्रिश मात्रेच्या माध्यमातून बामणडोंगरी संघाचा 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज क्रिश मात्रे फ्रंट फुटवर आलेत. फटका सजवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हरला मात्र पूर्ण केला जातो हा चांगला झेल. इथून माझा फलंदाज राहुल पाटीलचा संपेल खेळ.
आकाश गिरी न्यू बॅट्समन मैदानामध्ये दाखल झाला आहे. खऱ्या पाहाल तर मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावलेला हा फलंदाज मैदानामध्ये आहे. उर्वरित 2 चेंडूंचा सामना करण्यासाठी मैदानामध्ये गेला होता. झेल खाली स्वतः गोलंदाज जातोय, झेल टिपतोय फलंदाज आकाश गिरी. या सामन्यामध्ये मात्र काहीही न करता तंबूच्या आश्रयाला. आपण पाहतोय ज्या फलंदाजानं 2 वेळेला मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता, या स्पर्धेमध्ये तो फलंदाज मात्र या सामन्यामध्ये सपशेल अपयशस्वी अपयशी राहिलाय आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय अक्षय मस्कर. शेवटचा चेंडू क्रिश मात्रे गोलंदाज. विकेट हॅट्रिकची नक्कीच पूर्णता केली जाईल का? या चेंडूवरती विकेट हॅट्रिक मात्र पूर्ण होत नाहीये, परंतु निर्धाव चेंडू आलेला निर्धाव चेंडू नक्कीच धावसंख्या आपण पाहतोय 4 षटकाच्या समाप्ती अखेर असेल ती कालोंदीर संघाची 30-24 चेंडू सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी संघाला बनवायचे आहेत. 31 उत्तरार्धामध्ये आपण पाहाल या धावसंख्या कशा रीतीने बनवल्या जातील, काय गोलंदाजांची कमाल असेल, काय फलंदाजांची धमाल, हे ऐकण्यासाठी आपण नक्कीच मायक्रोफोनवर करतोय बदल. आपल्या समेत जोडले जातील आतिशजी पाटील सर. धन्यवाद. चला या 4 संघाच्या कॅप्टन्सला आपण विनंती करू, इन्व्हाइट करू की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन थांबायचं आहे. ही शेवटची सूचना, शेवटची विनंती. तदनंतर जर एखादा कॅप्टन या ठिकाणी अवेलेबल नसेल तर त्याला पुढील होणाऱ्या गोष्टीमध्ये कमिटी जो निर्णय देईल त्या पद्धतीने वागणूक दिली जाईल, याची आपण नोंद ठेवा. जांभूलपाडा, खारकोपर, ट्रॉम्बे, कामोठे, चला तुम्ही जर या ठिकाणी आला असाल, उपस्थित असाल तर इथे येऊन थांबायचं आहे. अमित सर इथं उपस्थित आहेत, त्यांचा आयोजकांच्या माध्यमातून स्वागत सन्मान केला जाईल, त्यांनी त्या सन्मानाचा स्वीकार करावा. मी राजेशजी कोले यांना विनंती करतोय की आपण अमित सरांचा स्वागत सन्मान करायचा आहे. ओर टू कॉम बॉक्स. लगेचच मात्र मॅचला सुरुवात करायची आहे. चला पहिली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. जयंत म्हात्रे यांचाही इथं स्वागत सन्मान केला जाईल. त्यांनी जयंत म्हात्रे यांच्या शुभ हस्ते माझा सत्कार सन्मान केला जाईल. आपण पाहतोय अमित सरांचा. ओर टू कॉम बॉक्स. चला बॅट्समन आतमध्ये चला. पंच आतमध्ये या. तर शेवटची अनाउन्समेंट आहे इथे. जांभूलपाडा, खारकोपर, ट्रॉम्बे आणि कामोठे जो संघ या ठिकाणी उपस्थित नसेल ना, त्याला पुढील होणाऱ्या गोष्टीमध्ये सामना खेळण्यासाठी भाग पाडलं जाईल. ही शेवटची अनाउन्समेंट, शेवटची सूचना. कॅप्टन या ठिकाणी अवेलेबल असतील तर आपले खेळाडू आपण वरती घेऊन या, इथे येऊन थांबायचं आहे.
चला सर्व खेळाडू टीम मीटिंग बंद करा, आता जाग्यावर चला आपापल्या. रात्री उशिरापर्यंत चालणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. 2:18 आणि इथे आजच्या दिवसातील आजच्या रजनीतील शेवटचा साखळी सामना, जिथून आपण क्वालिफिकेशन राऊंड मध्ये पोहोचताना एका संघाला बघू. एका बाजूला जय मल्हार काळुंद्रे टीम आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बामण डोंगरीचा संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल. सिद्धार्थ 11 जीवदानी बामण डोंगरी विपक्ष जय मल्हार काळुंद्रे. 31 धावांचं लक्ष्य आहे. गोलंदाज वेगानं या ठिकाणी तयार. पहिला बॉल, फर्स्ट बॉल, फुलटॉस बॉल. खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. चेंडू उचलला गेलाय, फेकी केली गेली आणि इथे मात्र एकच धाव मिळते संघाला. मगासपासून आपण पाहिले काळुंद्रे संघाने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे, जेवढ्या धावा केल्यात ना तेवढ्या धावा डिपेंड केल्यात. 33 धावा डिपेंड केल्या. त्यानंतर आपण 41 धावांना डिपेंड होताना पाहिलं. आता त्यांना आता डिपेंड करायचे आहेत मात्र 31 धावा. फार कमी धावसंख्या आहे, परंतु त्यांच्याकडे ताकद आहे. गोलंदाजी ही त्यांची ओळख आहे. पुढचा बॉल, यावेळेस इनसाइड आउट फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याच्या वरून जातोय. येस, यावेळी येत आहे चौकार. प्रतिभा पाहायला मिळाली. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं मारलेला हा फटका, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं. 4 धावांनिशी धावसंख्या आपण पाहतोय. तब्बल 5 धावा धावफलकावर लागल्या जातील. फील्ड पोझिशन मध्ये काहीसा बदल आपण पाहतोय. परत एकदा लॉंग ऑफला खेळाडू घेतला जाईल. त्यानंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं मिड ऑफचा खेळाडू पुश केला जातोय. पुढच्या बॉलची फेकी, गोलंदाज तयार. लोवर फुलटॉस आहे. लांगॉनच्या क्षेत्रामध्ये गोळीच्या वेगानं चेंडू निसटलाय. इथे मात्र दुविधा मनस्थितीमध्ये असणारा हा क्षेत्ररक्षण चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाहीये. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. नऊ धावा धावफलकावर लागल्या जातील. 3 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. यावेळी चांगल्या पद्धतीने गती पाहायला मिळाली. 1 धाव या ठिकाणी हलक्यानं पुश केली आहे. सिंगल धाव, दुहेरी अंकामध्ये प्रवेश. 10 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांना फलंदाजांना एक सूत्र दिलंय. चांगल्या चेंडूंचा सन्मान करा, वाईट चेंडूंना पाठवून द्या सीमारेषेच्या बाहेर. त्या पद्धतीनं चांगल्या चेंडूचा हा सन्मान होता. इथे 1 धाव प्राप्त झाली आहे. 10 धावा धावफलकावर करायचे आहेत. 31 धावा. इथून मात्र आता कमबॅक करणं काळुंद्रे संघाला थोडंसं जड जाणार आहे. पुढचा बॉल, फुलटॉस बॉल. यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या दिशेनं खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहे. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल. एकच धाव मात्र या ठिकाणी मिळते. शेवटचा बॉल बाकी आहे. 5 चेंडूमध्ये 11 खर्च झाल्या. 31 धावांची आवश्यकता असताना जय मल्हार काळुंद्रे संघाची या चालू सामन्यामध्ये गोलंदाजी थोडीशी फेकी पडताना आपण पाहायला मिळाली. जिथे 2 चौकार पाहायला मिळाले. कुठेतरी बामण डोंगरी संघ आता वरचढ झालाय. यावेळेस अपरकट केलाय. डीप पॉइंटच्या वरून चेंडू जातो सीमारेषेच्या लगत. फीड केलंय चांगल्या पद्धतीने. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा या ठिकाणी एकपीक पूर्ण केल्यात. 2 धावेनिशी धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 13 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले आहे. पहिलं षटक संपले मित्रांनो. चला काळुंद्रे संघ आता इथे टीम मीटिंग करू नका. आता टीम मीटिंग करू नका. तुमच्याकडे 4च षटक आहेत. गोलंदाज ठाऊक आहेत. आपण
ज्या गोलंदाजाला वापरायचं आहे ना ते लगेच वापरा. बहुत एंड खेळली जाणारी ही स्पर्धा. इथे परत एकदा विनंती करू आम्ही, इथून मात्र जो फलंदाज पहिला षटकार खेचेल त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय अमित सर यांच्याकडून. चला जांभूलपाडा, खारकोपर, ट्रॉम्बे आणि कामोठे. ट्रॉम्बे आणि जांभूलपाडाचा कॅप्टन मला वाटतं या ठिकाणी आलाय. कामोठे आणि खारकोपर. अठरा चेंडू मध्ये फक्त 18 धावांची गरज आहे. पहिला बॉल यावेळेस स्ट्रेट हिट केलाय. बॉलरच्या डोक्याच्या वरून सीमारेषेला चिरणारा हा बॉल सीमा पार जातोय 4 धावांकरता. सतरा चेंडू मध्ये 14 धावांची गरज आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र व्हाईट बॉल घोषित केला जातोय. 17 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे. चांगल्या स्पर्धेला आपण या ठिकाणी पाहिलं मित्रांनो. 5 दिवसाचा खेळ या ठिकाणी रंगला गेला. 5 दिवसामध्ये किती संघ या ठिकाणी गव्हाणमध्ये आले, किती प्रेक्षक आले. षटकवरच्या दिशेनं खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित. प्रवीण बॉल रोखलाय, धावा मिळणार नाहीयेत. डॉट बॉल. 16 चेंडू 13 धावांची गरज आहे. पुढचा बॉल चांगला पूल केलाय डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये. अप्रतिम फटका, अद्भुत फटका, 4 धावा. मध्ये जादुई गोलंदाजी काळुंद्रे संघाने केली, मात्र तिसऱ्या सामन्यामध्ये हा जादू टोना मात्र चालला नाही. लय बिघडली. त्यामध्ये आपण पाहतोय काही खेळाडू त्यांच्यामध्ये इंजर्ड देखील आहेत, ते पडू शकत नाहीयेत, ज्यामध्ये प्रवीण घरत. तदनंतर आपण मगाशी लॉंगॉनचा खेळाडू देखील पायाला दुखापतग्रस्त पाहिला. कल्पेश पायाला देखील मार आहे. आणि अशा वेळेस तुमच्या 11 खेळाडूतील 2-3 खेळाडू जर दुखापतग्रस्त असले ना तर मग सामना जिंकण्यासाठी अधिक संघर्ष करावा लागतो. त्या धावा झालेल्या नाहीत. इथे इनर एज आली आहे. खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित. डॉट बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय. धावा मात्र आता करायचेत. 13 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 9 धावांची गरज आहे. शेवटच्या दिशेनं, शेवटच्या टप्प्याच्या दिशेनं आपण ही स्पर्धा घेऊन जातोय मित्रांनो. चांगला बॉल. इथे मात्र उंची जास्त आहे, लांबी कमी पाहायला मिळते. हवेमध्ये बॉल, खेळाडू आलाय, चांगला कॅच पकडलाय त्या ठिकाणी. हलकासा या ठिकाणी तोडा कोण रिकामा करण्याचा प्रयत्न केला गेला. एक दरवाजा ओपन केलाय, विकेट आली आहे. बंद करा. 12 चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाजाचा वापर केला जाईल. प्रवीण घरतच्या हातामध्ये आपण बॉल पाहतोय. टेनिस बॉल क्रिकेटचा रॉस टेलर. फॅशनेबल क्रिकेट त्याचं राहिलं. क्रिकेट कारकीर्द फार मोठी राहिली. फार मोठ्या स्पर्धा ज्यानं गाजविल्या. आजही आपण पाहिलं ना तर गोलंदाजीमध्ये करामत केली आहे. इथून मात्र आणखी एक चांगला स्पेल 1 ते 2 धावांचा आला तर कमबॅक राहू शकते. पहिला बॉल डॉट आलाय. 11 चेंडू मध्ये अजूनही 9 धावांची गरज आहे.
बॉल फिरवण्याची ताकद ही त्याची ओळख. गोलंदाजी करत असताना आपण पुढचा बॉल पाहतोय. यावेळेस अधिक बाहेर जाणारा बॉल वाईट दर्शवला जाईल. 11 चेंडूमध्ये मात्र 8 धावांची गरज आहे. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न अपील केलाय. ते बॅटला बॉल ब्रश झाल्याचं पंचानं सांगितलं. थर्डमॅनच्या दिशेनं खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित. आणखी एक डॉट बॉल आलाय. 10 चेंडू 8 धावा. पहा समोरचा संघ कधी आतमध्ये येईल ना सांगू शकत नाही. 1 ते 2 बॉल अधिक डॉट आले ना. यावेळेस मात्र नाही आहे. कडक कडक आणि बेधडक स्ट्रोक आलाय. 6 धावा. विनंती केली जाते आपले संघनायक आणि आयोगात ज्या क्षेत्ररक्षकांनी पकडले त्यांनी पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. यावेळेस मात्र सामना संपलाय. 2 संघांमधलं युद्ध मात्र इथे मात्र तिसऱ्या षटकामध्ये संपुष्टात आलं. अखेरकार काळुंद्रे संघाला मात्र या ठिकाणी पराभवाचा धक्का सहन करावा लागतोय. बामणडोंगरी संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन आणि शुभेच्छा. चला मॅचचं मॅन ऑफ द मॅच घोषित केलं जाईल. 8 चेंडू 23 धावा ठोकणारा तकदीर ठरलाय मॅचचा मॅन ऑफ द मॅच.